चंद्रपूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत बुधवारी पुन्हा एकदा राजकीय संघर्ष पाहायला मिळाला। स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीच्या मुद्द्यावरून काँग्रेसनं महापौरांविरोधात आंदोलन केलं, तर कोरमाच्या मुद्द्यावरून भाजपमधील दोन गट आमने-सामने आल्याचं चित्र दिसलं। त्यामुळे सभागृहात काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं। चंद्रपूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीचा मुद्दा चांगलाच गाजला। या मुद्द्यावर काँग्रेसच्या नगरसेवकांनी महानगरपालिकेच्या पायऱ्यांवर महापौरांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली। दुसरीकडे सत्ताधारी भाजपमधील काही नगरसेवकांनी सभेवर काही काळ बहिष्कार टाकत कोरम पूर्ण होऊ नये यासाठी प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला। दरम्यान काँग्रेसमधील वडेट्टीवार गटाच्या नगरसेवकांनी ऐनवेळी सभागृहात उपस्थित राहत भाजपमधील आमदार सुधीर मुनगंटीवार समर्थक महापौरांना साथ दिली। त्यामुळे आवश्यक 22 सदस्यांचा कोरम पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात आला। मात्र ही माहिती मिळताच भाजपमधील आमदार किशोर जोरगेवार समर्थक नगरसेवक तसेच काँग्रेसमधील खासदार प्रतिभा धानोरकर समर्थक नगरसेवक सभागृहात दाखल झाले। त्यानंतर कोरम पूर्ण झाला की नाही यावरून दोन्ही बाजूंमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली आणि सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले। या संपूर्ण घडामोडीत भाजपमधील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा उघड झाल्याचं दिसून आलं। तसेच सभा वैधरित्या पार पडली की नाही याबाबत संभ्रम कायम असून प्रशासनाच्या पुढील भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। यात काय तथ्य नाही, आता तुम्ही होते सगळ्यांनाच माहित आहे। इथे कोरम झाला आणि आमच्या सभेला सुरुवात झाली आणि 3 विषय मंजूर झाल्यावर आम्ही ती सभा तहकूब केली। मॅडम, तुमच्याच नगरसेवकांनी आरोप केलाय की तुम्ही नगरसेवकांनी जनतेसमोर येण्यासाठी घाबरता म्हणून 6 महिन्यात फक्त 3 आमसभा घेतल्या। मी कुठे घाबरत नाही। मला या शहराची एक संधी मिळाली आणि त्या संधीचं मला सोनं करायचं आहे, जनतेची सेवा करायची आहे आणि विकास कामासाठी आज तुम्ही बघितलं काय होतं, तरी मी आज सगळे बसून आज तयार झाली या विषयासाठी आणि आज विषय आम्ही मंजूर करून आणि नंतर मी सभा तहकूब केली। नगरसेवकांनी समजा विकासाला विरोध केला असता तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दर महिन्याला एक आमसभा होती। 20 तारखेच्या पहिले महानगरपालिका अधिनियम आहे। 6 महिन्यामध्ये 2च सभा का घेतल्या महापौरांनी? आमचा विरोध असता तर आम्ही तर म्हणतो दर महिन्याला आमसभा घ्या तुम्ही। त्यांची स्वतःची इच्छा नाही जनतेसमोर नगरसेवकांसमोर येण्याची। एकूण 1/3 कोरम लागतो। 66 नगरसेवकांपैकी 22 नगरसेवक पाहिजे। इथे फक्त 19 नगरसेवकांनी सह्या केल्या आहे, त्यामुळे आजची सभा ही रद्द झाली आहे नियमानुसार।